पानटपरी दुकानात उधार वस्तू न दिल्याच्या कारणावरून सातपूर येथे व्यावसायिकाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून दुखापत केल्याची घटना सायंकाळी 8 वाजेच्या दरम्यान घडली आहे। या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तक्रारदारांनी दिलेल्या माहितीनुसार मोहम्मद इजहार गनी शेख वय वर्ष 48 राहणार सातपूर राजवाडा आंबेडकर पुतळ्याजवळ सातपूर नाशिक यांचा पानटपरीचा व्यवसाय असून सातपूर टाउन पोलीस चौकी येथे व्यवसाय करतात। दिनांक 1/2/2025 रोजी रात्रीच्या 8 वाजेच्या दरम्यान अज्ञात इसमाने टपरीवर येऊन मला उधारीवर वस्तू दे, परंतु फिर्यादी यांनी वस्तू दिली नाही म्हणून याचाच राग आल्याने अज्ञात इसमाने त्यांच्या हातातील बिअरची बॉटल शेख यांच्या डोक्यात टाकली। त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून त्यानंतर शेख यांनी सातपूर पोलिसात संबंधित तक्रारदाराच्या विरोधात तक्रार दाखल केली असून अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेचा पुढील तपास सातपूर पोलीस करीत आहे। चलो तो आला 2-4 पोरा तुम्हाला सिगरेट आम्हाला दुपारी नाही दिलं उधारी, त्याच्यामुळे मला डायरेक्ट बिअरचं बॉटल काढून मारलं। तक्रार केली आम्ही पोलीस सिव्हिलला गेलो आम्ही, तिथून आलं मग कंप्लेंट करायला सातपूर पोलीस चौकीमध्ये। सातपूर परिसरात गुन्हेगारीने उच्चांक गाठला आहे आणि आज रोज सायंकाळी 6 वाजता ते 5 वाजता साधारण थोडा अंधार पडायची वेळ असते, त्यावेळेस जे परप्रांतीय बाहेरची लोक असतात त्यांचा मोबाईल हिसकवणे प्लस ESI हॉस्पिटलमध्ये गुंड प्रवृत्तीचे बरेच लोक असतात, तर ते पोलीस प्रशासनाने लक्ष देऊन त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी। काल माझ्या मताने साधारण 4-1 वाजता तिथून वॉल पण चोरी झाला होता। त्या SI प्रशासनाने तक्रार पण केली, पोलीस आले पण सदर आरोपी लगेच पळून जातात आणि इथं परत ते येतात, तरी पोलीस प्रशासनाने जास्त लक्ष देऊन कारवाई करावी। आणि आता मध्यंतरी हे नवीन साहेब नलावडे साहेब खूप छान काम करता। वाहतुकीच्या बाबतीत तर इतकं व्यवस्थित नियोजन केलं होतं, 1 दिवसाचा खूप परिणाम जाणवला, पण त्यांनी असं मधून मधून जर केलं तर खूप छान होईल, हीच आमची सर्व लोकांची अपेक्षा आहे। टाउन पोलीस चौकी जोपर्यंत चालू होती तोपर्यंत सर्वांना आधार होता, इथं प्रशासन जवळ लगेच तातडीने येत होतं, पण ती पोलीस चौकी इथं नसल्यामुळे आता खूप अडचणी येतात आणि दिवसा पण खूप त्रास देतात लोक आणि हे गुंड प्रवृत्ती लोकांची विचार करायचं खूपच त्यांचं प्रमाण वाढलंय आता नाशिकमध्ये, सातपूरमध्ये तर जास्तच झालंय तरी तिथे। आणि इथं आता ही जर पोलीस चौकी झाली तर भरपूर वचक बसेल, त्यामुळे पोलीस चौकी पण ही टाउन चौकी तातडीने चालू कर। पोलीस प्रशासनाने जास्तीत जास्त लक्ष देऊन त्यांच्यावर थोडी कारवाई जर चांगली केली तर त्यांना पण भीती वाटेल। आज ते आपण तक्रार केली, 1 दिवस जाता आणि 2 दिवसांनी परत येतात, परत तेच विचारतात का काम तक्रार केली, असं पण व्हायला नकोय। त्याच्यामुळे त्यांच्यावरती चांगली जरब बसेल अशी कारवाई चांगली करावी। खबर भी असर भी सिर्फ एस ब्रेकिंग न्यूज पर। हम वही दिखाते हैं जो हकीकत हो, निर्भय और निडरता के साथ। आज ही चैनल को सब्सक्राइब करें, विज्ञापन देने के लिए संपर्क करें।